खोपट एसटी डेपो बाहेर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारात एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन नेदरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। ठाण्यातील खोपट एसटी वर्कशॉपच्या बाहेर देखील आंदोलन करण्यात आले। यावेळी सदर डेपोमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। साहेब, आम्हाला गणपतीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवणूक करणे हा आमचा उद्दिष्ट नाही। गेले 10 वर्ष आमचं जे वेतनवाढ करणार होते ते वेतनवाढ केलेलं नाही। एवढे आम्ही आंदोलन केली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली, परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही। सरकार ढिम्म बसलेलं आहे। शेवटी 7 तारखेला आम्ही 9 तारखेला आंदोलनाची नोटीस दिलेली होती, 9 ऑगस्टला। शेवटी त्यांनी आम्हाला 7 तारखेला आमची मीटिंग घेतली आणि 7 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 2 तास जवळजवळ चर्चा केली आणि जो काय भार आहे, एस टीचे सचिव आहेत, एस टीचे विषयमडे आहेत, यांना सांगितलं किती भार होते त्याची माहिती घ्या आणि 20 तारखेला आपण अंतिम तोडगा त्याच्यावरती काढू। आणि 20 तारखेला लेखी पत्र आम्हाला दिलं की त्याच्यावरती आपण तोडगा काढू। परंतु 20 तारीख गेली, 21 तारीख गेली, 25 तारीख गेली, 30 तारीख गेली, आता 3 तारीख आली, तरी शासनाने कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याशी केली नाही। त्यामुळं कर्मचाऱ्यांचा उद्रेक एवढा वाढला की कर्मचाऱ्यांची मानसिकता एवढी खराब झाली की आम्हीच का कमी पगारात काम करायचं। आमच्याबरोबर जे कर्मचारी आहेत ते आमच्या दुप्पट पगार घेतात। आत्ताच्या सरकारनं तर प्रत्येकाला निधी वाटपाचं काम केलेलं आहे। मग एस टी कर्मचाऱ्यांनीच काय घोडं मारले। या आंदोलनामध्ये तुम्ही कोण कोण सहभाग झालेले आहेत, त्यांचे चालक मला कोण आहेत त्याच्यावर? या आंदोलनामध्ये चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि लेखनिक जे आहे ते सर्व सहभागी झालेले आहेत। ते जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 100% बंद झालेलं आहे, काही ठिकाणी 60% बंद झालेलं आहे। अशा प्रकारे लोकांनी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला वारसा आपण जपला पाहिजे। अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले। अनेक लोकोपयोगी कामं केल्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाणे येथे केले। धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे शहरातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे रुचिका शिंदे प्रमुख पाहुणे होते। या प्रसंगी ठाणे शहरातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे व माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी उद्योजक शंकर कोळेकर, समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवी के,
बाबासाहेब दगडे, भीमराव जानकर, निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाचे अध्यक्षा माधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, सल्लागार प्रसाद वारे, सूर्यकांत रायकर, सुनील राहिंज, कार्यकारिणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भाण, राजेश वारे, उत्तम यमगर, संतोष बुधे, संतोष दगडे, उद्धव गावडे, महेश पळसे, प्रवीण शेणगे, रमेश गलांडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, सुषमा बुधे, सीमा कुरगुंटे, सुजाता भाण, स्मिता गावडे आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठानच्या समारोहाला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे. आज देवी अहिल्याबाई होळकरांची 300 जी पुण्यतिथी आहे त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे आणि आज इथे जे मुलं आहेत 10वी 12वीचे त्यांना धनगर प्रतिष्ठानकडनं सन्मानित केलेलं गेलं. त्यांना प्रोत्साहन द्याकरता, त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं. आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि दीपक कुरकुंडे सर आहे त्यांचं मी धन्यवाद देते. आणि आजचा प्रोग्राम खूप छान झालं. सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन. धन्यवाद. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथी निमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो. आज देखील आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत. प्रफुल्ल शिंदे, त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर, त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही समाज कार्य केलेलं आहे आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे, त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आज जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण देशामध्ये मोठं असं समाजकार्य केलेलं आहे. त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं. त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेवी होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी. कारण देशातले ज्यावेळेला मुघलांनी जे देशातील जी काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. आणि जी काही सर्व मोठ्या मंदिरं आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने नाव घेतलं गेलं तर काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. सोमनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेले आहेत, नदीघाट बांधलेले आहेत. असे विविध जे समाजकार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले ते कुठंतरी आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोचलं पाहिजे. हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता. आणि आजची ही पुण्यतिथी ती आम्ही अहिल्यादेवींना अभिवादन करून या ठिकाणी संपन्न झालेला हा संपूर्ण कार्यक्रम. शिवसेना शिंदे गटाला धक्का, मेघनाथ घरत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल. ठाणे घोडबंदर बाळकुंभ भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. घरत यांचा भाजप प्रवेश शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मेघनाथ भोईर यांनी बाळकुम कोळशेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते. ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मेघनाथ घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक, संजीव नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि आमदार यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे. स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधारेला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे. ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करतही राहू, परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो. बाळकुम, कोळशेत, ढोकाळी या भागामध्ये गेली अनेक वर्ष 2-3 पिढ्या त्याचं कुटुंब काम करतं. पण मेघनाथ घरत यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलाय आणि एक प्रभावी असा प्रमुख माणूस, प्रमुख समाजसेवक अशी त्याची ख्याती आहे. त्याचे काका जे आहेत त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं त्या क्षेत्रामध्ये, त्या भागात कोणीच नव्हतं. त्यावेळेला यशवंत घरत हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन काम करायचे आणि तिथल्या सगळ्याच भागामध्ये निश्चितपणे अधिकचं बळ जे आहे ते मेघनाथ घरत याच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला मिळेल. हे ठरवून केले जात नाहीत, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येतात. आता भारतीय जनता पार्टीमध्ये बघा की या शहरापासून देशापर्यंत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लोक पार्टीत येतात. कारण एक जगविख्यात आणि जगामध्ये लोकप्रिय असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आणि या देशाचं पंतप्रधानपदी आहे. विचाराची एक बांधिलकी आहे आणि त्याच्यामुळे या बांधिलकीच्यामुळे विचाराने प्रभावित होऊन विकासाच्या करता या विकासाच्या वारीमध्ये देखील अनेक लोक सहभागी होतात. त्या माध्यमातूनच आज हा सहभाग झाला. अनेक लोकही कार्यकर्ते त्याचे बरोबर आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी अधिक या निमित्ताने मजबूत होईल आणि त्या ठिकाणी अधिक जोमाने काम होईल. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तसेच ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचे विचार आणि सर्व एक जे काही आहे भारतीय पक्षाचा ते करून मी आज भारतीय जनता पार्टी. नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी तलाठ्यांची अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई. माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल क्रिमिनल राईट पिटिशन नंबर 2911-2022 च्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंब्रा ते कल्याण रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई केली. आज सकाळी पथकाने बोटीद्वारे गस्त घालत असताना खाडीपात्रामध्ये अंदाजे 15 ब्रास रेतीने भरलेले एक बार्ज आणि एक सक्शन पंप आढळून आला. याशिवाय दुसऱ्या कारवाईत कळवा बाळकुम खाडीत आणखी एक बार्ज आणि सक्शन पंप आढळले, ज्यामध्ये अंदाजे 13 ब्रास रेती होती. हे बार्ज आणि सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रशासनाने त्यांना जाळून खाडीत बुडवून नष्ट केले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून अनधिकृत रेती उत्खननावर कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्टता देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.